ईडीची चौकशी आहे, सीबीआय चौकशी आहे, रेड पडणार आहे किंवा रेड पडते आहे, अशा कंपन्यांकडून हे महाशय देणग्या उचलतात. हा साधा सरळ प्रकार नाही. ईडी किंवा सीबीआयची सध्याच्या कामाची पद्धत अशी आहे की एखाद्या मोठ्या कंपनीवर धाड पडली, एखाद्या गैरव्यवहारासंदर्भात धाड पडली, तर त्या गैरव्यवहाराशी संबंधित ज्यांना तो आर्थिक लाभ झाला, जे लाभार्थी आहेत, त्यांची सुद्धा चौकशी होते किंवा त्यांना सुद्धा अटक केली जाते. नवाब मलिक यांचं असंच प्रकरण आहे. इतर अनेकांची अशीच प्रकरणं आहेत. आमची अशी चौकशी झालेली आहे. आमच्या अनेक सहकाऱ्यांची अशा प्रकारे चौकशी सुरू आहे. पण किरीट सोमय्या, त्याचं युवक प्रतिष्ठान, त्याच्या खात्यावर त्यांना सुद्धा अटक केली जाते. नवाब मलिक यांचं असंच प्रकरण आहे. इतर अनेकांची अशीच प्रकरणं आहेत. आमचीही अशीच चौकशी झालेली आहे. आमच्या अनेक सहकाऱ्यांची अशा प्रकारे चौकशी सुरू आहे. पण किरीट सोमय्या, त्याचं युवक प्रतिष्ठान, त्याच्या खात्यावर अशा अनेक कंपन्या कडून लाखो कोट्यावधी रुपये आलेले आहेत. कालसुद्धा मी 2 प्रकरणांचा उल्लेख केला. आज मी पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून आहे, त्या मेट्रो डेअरीच्या डिसइन्व्हेस्टमेंट संदर्भात गैरव्यवहार झालेले आहेत आणि त्या संदर्भात ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्यात, रेड्स पडलेल्या आहेत त्यांच्या. आपल्याला दाखवतो मी. हे सगळं आहे. हे बघा, हे मेट्रो डेअरी, त्यांच्याकडून 2019 साली किरीट सोमय्याला काही लाख रुपये मिळाले. त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत. हे बघा, मेट्रो डेअरी, कलकत्ताचा ॲड्रेस, 30 कंपनी ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्यात, चौकशी सुरू आहे त्यांच्या गैरव्यवहाराविषयी. या अशाच कंपन्या किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो कोट्यावधी रुपये कसे काय देतात? इतर कोणाला का देत नाहीत? किरीट सोमय्याच्याच युवक प्रतिष्ठानला ह्या कोट्यावधी रुपयांचा व्यवहार कसा केला जातो हे मी गेले 4 दिवस रोज एक कंपनी, अशा 172 कंपन्या आहेत. 172 कंपन्या, आणि त्या अनेक कंपन्यांचा व्यवहार शोधण्याचं काम सुरू आहे. आणि त्या प्रत्येकानं किरीट सोमय्याला पैसे दिले आणि मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत. काल हे महाशय आम्ही तक्रार करायला गेले होते ना, प्रतिष्ठा वगैरे त्यांची काय जी काय आहे म्हणतात ती गेली असं वगैरे सांगण्यासाठी. प्रतिष्ठा ही त्यांची प्रतिष्ठा. बरं, हे अजून मी काही काढलेलं नाही आहे. ते हिमनगाचं एक टोक आहे. याहीपेक्षा मोठी प्रकरणं बाहेर येतील. मी वारंवार सांगतो. भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा मुखवटा घालून हा माणूस गेले अनेक वर्ष अनेक उद्योगपती, अनेक कंपन्या, व्यापारी, बिल्डर्स यांच्याकडून खंडणा गोळा करणं, अशा प्रकारे युवक प्रतिष्ठान, हे युवक प्रतिष्ठान त्याच्या कुटुंबाचं आहे. त्याच्यावरती कोणी बाहेरचा माणूस नाही आहे. पहा, धर्मादाय आयुक्तांकडे त्या संदर्भात व्यवस्थित सगळं तक्रारी दाखल होत आहेत. सुरू आहे प्रोसेस. पोलिसातसुद्धा प्रकरण जाईल चौकशीसाठी. पण हे मुखवटे फाटत आहेत आणि मुखवटे फाटलेले आहेत. आणि हे भ्रष्टाचार विरुद्ध महाराष्ट्राला धडा शिकवतो. हे भ्रष्टाचार विरुद्ध भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करणार आहे. जोपर्यंत भारतीय जनता पक्षात अशा प्रकारची लोक आहेत तोपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होणार नाही. हे भ्रष्टाचाराचं मुख्य स्रोत आहे. सर, कल आपने ट्वीट किया था, या सगळ्याचे कनेक्शन येत आहे. युवक प्रतिष्ठानचा घोटाळा आहे म्हटलं मी. सर हिंदी में जानना चाहेंगे, जो आपने ट्वीट किया है, किस तरह का गैरव्यवहार हो रहा है? किरीट सोमय्या का जो युवक प्रतिष्ठान है, ये महाशय जो है, महात्मा, अपने आप को महात्मा मानता है. भ्रष्टाचार विरोधी जो उनका एक मूवमेंट चलता है ना, उसको अपने आप को बहुत बड़ा महात्मा मानता है कि ये अपने आप को क्या मानता है, लेकिन मैं ही भ्रष्टाचार खत्म करूँगा. उसका एक स्लोगन है, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करूँगा. सबसे बड़े भ्रष्टाचारी तो ये लोग हैं. ये क्या है? महाराष्ट्र मुक्त भ्रष्टाचार. भ्रष्टाचार की शुरुआत महाराष्ट्र में ये लोगों ने की है. और मैं देखता हूँ कि ये बड़े बड़े बीजेपी के नेताओं के साथ
चर्चा करते हैं भ्रष्टाचार के खिलाफ लड़ने वाले खुद है। मैंने 2 दिन से युवक प्रतिष्ठान जो उनका एक NGO है, उनके अकाउंट्स खाते में जो पैसे आए हैं 150 से भी ज़्यादा कंपनी बिल्डर्स है, उद्योगपति है, और उसमें ऐसे बहुत से संशयास्पद लोग हैं, डाउटफुल लोग हैं, जिनके ऊपर ED और CBI की इंक्वायरी चल रही है, रेड्स हुए हैं, और इन सभी ने किरीट सोमैया के युवक प्रतिष्ठान को लाखों करोड़ों रुपए के डोनेशन दिए हैं। क्यों भाई, आपको क्यों डोनेशन दिया? आप तो भ्रष्टाचार के खिलाफ लड़ते हो। आप अगर दूसरा कोई किसी का कनेक्शन लिंक होता है तो ED को आप लेटर लिखते हो, उनका क्या कनेक्शन है, उनका क्या कनेक्शन है। अभी आज ही मैंने जो बताया है, पश्चिम बंगाल में मेट्रो डेयरी, जिनके ऊपर ED और CBI की इंक्वायरी चल रही है, रेड्स हुए हैं, बहुत बड़ा मामला है ये भ्रष्टाचार का, गैर व्यवहार का। उनकी तरफ से महात्मा किरीट सोमैया को लाखों रुपए उनके खाते में जमा हुए हैं। आप देख सकते हैं, युवक प्रतिष्ठान मेट्रो डेयरी लिमिटेड, लाखों रुपए। कल भी मैंने इस प्रकार की 2 कंपनियों का नाम लिया था, जिक्र किया था, आपको पता होगा। आज मेट्रो का है। मैं आप 100 से ज़्यादा कंपनी, मोर देन 150 कंपनी, जिनके साथ उनका व्यवहार हुआ है, और वो डाउटफुल व्यवहार है, बहुत ही घृणास्पद व्यवहार है। मैं तो ये कहूँगा, अगर ED में हिम्मत है, NIA में हिम्मत है, तो किरीट सोमैया का और लोगों का क्या संबंध है पैसे के लेन देन का, ये इंक्वायरी होनी चाहिए। बार बार दिखाता है ना, कागज़ दिखाओ, कागज़ दिखाओ, तो ये क्या है फिर? आपको कौन से कागज़ चाहिए? कागज़ दिखाओ। आपके पास क्या कागज़ है? वो बोल रहा था कि मेरी पत्नी की प्रतिष्ठा, मेरी बेटी की प्रतिष्ठा। फिर आप जिस प्रकार की बातें करते हो, दूसरी की पत्नी की प्रतिष्ठा नहीं होती। हमारे बारे में आप बात करते हो, सबके बारे में। प्रतिष्ठा क्या आपके घर में कोठे पे नाच रही है क्या? प्रतिष्ठा सबको है। और आप किरीट सोमैया का जो नकाब है पूरी तरह से उतर गया है। सबसे बड़ा भ्रष्टाचारी अगर कोई होगा इस देश में तो ये किरीट सोमैया है। और ये नकाब पहनकर एक्सटॉर्शन करता है, बड़े बड़े उद्योगपति, CBI और ED का मिसयूज करता है, धमकियां देता है ये आदमी। और उसके साथ देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार के बारे में चर्चा करते। फोटो आया है कि महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करने के लिए ये कोई सोमैया ने देवेंद्र फडणवीस जी के साथ मीटिंग की। फडणवीस की प्रतिष्ठा उसमें खत्म हो रही है। सर क्या शिकायत हो रही है चैरिटी कमिश्नर, मुंबई पुलिस, और मैं तो कहता हूँ ED ने सुमोटो एक्शन लेना चाहिए। ED और लोगों पर ऊपर रेड्स करती है ना, सुमोटो एक्शन करती है ना। इतने लोगों के साथ उनका व्यवहार कैसा है? ये तो सिर्फ चेक है, थोड़ा चेक ज़्यादा कैश, ऐसा व्यवहार है। ये नवलानी पार्ट 2 है। ED और CBI ने किरीट सोमैया को तुरंत अपने कब्जे में लेकर, ये पैसा उनको कहाँ से क्यों मिला है, क्या ज़रूरत है ये कंपनी से उनको पैसा देने की? करोड़ों रुपया है उनके अकाउंट में। युवक प्रतिष्ठान, क्या अंदाजन कोई आंकड़ा दे सकते हैं कितने पैसों का लेन देन हुआ है? कितने पैसे? कैश का आंकड़ा तो मैं बता सकता हूँ, लेकिन मैं बताऊँगा नहीं। मेरे पास आंकड़े हैं, हमने बहुत इंक्वायरी की है। लेकिन अगर चेक की बात करें तो करोड़ों करोड़ रुपए मैं आपको कागज़ दे सकता हूँ। बाद में मैं हवा में बात नहीं करूँगा, और भी कागज़ सामने आ जाएंगे। थैंक यू सर। संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला। 1-2 नाही तर जवळजवळ 172 कंपन्यांकडनं युवक प्रतिष्ठानला पैसा आला कसा, हा प्रश्न आता त्यांनी उपस्थित केला आहे। देशभर राज्यभर स्वतः भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे महात्मे अशी स्वतःची ओळख करून देणारे किरीट सोमैया यांनी या पैशाचं काय केलं आणि हे पैसे त्यांच्या प्रायव्हेट असणाऱ्या प्रतिष्ठानला का आले, हा सवाल आता संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। भ्रष्टाचार संपवायला निघालेले सर्वात भ्रष्ट सोमैया असा त्यांनी आरोप केलाय। त्याच वेळेला एकूणच या सगळ्या प्रकरणातला भ्रष्ट कारभार आज संजय राऊत
यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात समोर आणलेला आहे. आपल्या हातातले कागद फडफडावत 172 कंपन्यांचं कनेक्शन आहे तरी काय, हा सवाल त्यांनी विचारला. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.